नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय एकदम झटपट पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात ढोकळा. एकदम सोपी पद्धत आहे आणि कोणीसुद्धा नक्कीच पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे हा ढोकळा करू शकतो. जास्त वेळ न घालवता चला मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 2 कप बेसन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे दही घातलेला आहे. दही नसेल तर अर्धा लिंबू घातलात तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा साखर आणि अर्धा छोटा चमचा हळद पावडर. हळद पावडर जास्त घालायची नाही, नाहीतर ढोकळा लाल भडक होतो. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि 1 चमचा खायचं तेल घालून घेऊया. आता हे सगळं मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकत्रित करून घेऊया. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं दाटसर असं बॅटर बनवून घेऊ. जास्त पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. हे मिश्रण आपल्याला जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही आहे. तरी ते बघू शकता अशा पद्धतीने ते मिश्रण हे मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 पॅकेट इनोचा घालून घेत आहे. त्याच्यावरती थोडंसं चमचाभर आपण पाणी घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घेऊया. बघू शकता एकदम फ्लफी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा एकत्रित घेऊन तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. त्याने सुद्धा हे मिश्रण एकदम फ्लफी असं होतं. आता इथे बघा हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता इथे एका ताटाला मी तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण आता घालून घेऊ. हे मिश्रण घातल्यानंतर ताट थोडंसं आपण टॅप करून घेऊ, म्हणजे ढोकळा शिजताना तो एकसारखा शिजला जाईल. इथे गॅसवर कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता आपण हे ताट ठेवून देऊया आणि याच्यावरती एक झाकण ठेवून आपण एक 15 मिनिट आपण हा ढोकळा मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. 15 मिनिट झालेली आहेत. 15 मिनिटानंतर बघू शकता मी ते सुरी घालून बघत आहे. सुरीला अजिबात चिकटला नाही ढोकळा, म्हणजे याचा अर्थ ढोकळा इथे शिजलेला आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे ढोकळ्याचं ताट आपण कढईमध्ये 10 मिनिट तसंच ठेवून देऊ आणि थंड झाल्यानंतर बाजूला काढू. तोपर्यंत आपण इथे तडकासाठी साखर पाणी तयार करूया. त्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. अर्धा छोटा चमचा मोहरी, जिरे चांगलं तडतडले की आपण मग याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेऊया. त्यानंतर आपण थोडासा हिंगसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ. कढीपत्ता, मिरची छान फ्राय झाली की मग आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊया. त्यानंतर मग याच्यामध्ये 2 चमचे आपण साखरसुद्धा घालून घेणार आहोत. त्यामुळे या पाण्याला छान अशी गोडसर चव येईल. इथे उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. ढोकळासुद्धा इथे थंड झालेला आहे. सुरीच्या सहाय्याने आपण याच्या कडा सोडून घेऊया आणि एका प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेऊ. बघू शकताय जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. एकदम कमी साहित्यामध्ये आणि भूक लागली की आपण नक्कीच हा नाश्त्यासाठी ढोकळा बनवून नक्कीच खाऊ शकतो. आता आपण सुरीच्या सहाय्याने कट्स देऊन घेऊ. ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. तर इथे मी चौकोनीच पीसेस ठेवलेत. आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. थोडंसं किसलेलं खोबरंसुद्धा घालूया. त्यामुळे ढोकळा दिसायलासुद्धा छान दिसतो. त्यानंतर जे आपण तडक्याचं पाणी बनवलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यावरती घालून घेऊया. पाणी जरा थोडं जास्तच घालायचं, नाहीतर मग ढोकळा खूपच सुका लागतो. हा ढोकळा तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. मस्तच. तरी ते एकदम सोप्या पद्धतीने ढोकळा तयार झालेला आहे. कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.